तर जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड यू आर वॉचिंग दॅट पुणे रायडर. तर मित्रांनो, फायनली आजचा राईडचा प्लॅन झालेला आहे. तर आजचा राईडचा प्लॅन कसं म्हणायला असं नक्की नव्हता की जायचंच आहे म्हणून. एक आठवड्यापासून चाललं होतं की आज राईडला जायचं आहे, आज राईडला जायचं आहे. पण शेवटी काही कामानिमित्त शेवटी राईडचा प्लॅन झालाच. तर आता मी चाललो आहे ताम्हिणी घाटाच्या इथून माणगावमध्ये एक जरा काम होतं, त्याच्यामुळे म्हटलं तेवढीच राईड पण होईल आणि काम पण होईल. तर मग आता ताम्हिणी घाट जर तुम्हाला माहिती असेल तर खूपच सुंदर असा घाट आहे. आणि आता मी सध्या तरी एकटाच आहे. कॅमेरा अँगल थोडासा समजा मिसमॅच झाला असेल तर त्याबद्दल सॉरी, कारण मध्ये नेमका एक बॉक्स आहे हवाला. तर आणि मी आता एकटाच आहे. आता मी सौरभकडे चाललेलो आहे. एकदा सौरभला पिक करणार, तिथून मग थोडंसं चहा पाणी वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग राईड कंटिन्यू होईल. तर तसं म्हणायला एक्सायटेड आहेच आहे. भरपूर दिवसांनी अशी लॉंग ट्रिप मारतोय, कुठली तरी लॉंग नाही म्हणता येणार पण त्यातल्या त्यात. तर आता सर्दी पण झालेली आहे राव. चला काका, तर आज तर एन्जॉय होणारच आहे. मस्तपैकी सिनरी वगैरे, चहा, नाश्ता, जेवण, तेवढंच राईडचा एन्जॉय. तर आता सौरभचं इथून घर थोडंच दूरवर आहे, तर सौरभला पिक करूच आपण. तर मित्रांनो, सौरभला कॉल झालेला आहे. आता बघू हा खाली येतोय. तर फायनली आपली मिकी पण सर्व्हिसिंग होऊन वगैरे आलेली आहे. सर्व्हिसिंग नाही झालेली आहे, पण ह्याचा जो हँडलबारचा प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे नीट झालेला आहे. मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच की कसं काय चेंजेस झालेले आहेत, काय नाही. कारण भरपूर असे चेंजेस त्यांनी केलेले आहेत. आणि एक सर्व्हिस सेंटरवर पण मला ब्लॉग बनवायचा आहे. ते म्हटले होते की या म्हणून सर्व्हिस सेंटरवर एकदा ब्लॉग वगैरे बनवायला. तर तिकडे एकदा ब्लॉग बनवायचा आहे. थोडीशी घाण झालेली आहे म्हणायला, कालच त्यांनी धुतली होती. आमच्या इथं कुठून तरी पाणी साचलेलंच असते. ते सदांकादा उडून गाडी तशी घाणच होती. तर अशी आपली गाडी. मला वाटतं आता सायलेन्सर परत बदलावा. योशिमुरा किंवा R9चा एक्झॉस्ट टाकावा. पण जरा मार्च जाण्याची वाट बघतोय, कारण मार्च एंडिंगला पोलीस एवढी त्रास देणार आहेत ना, त्यामुळं म्हटलं एकदा पहिलं मार्च एंडिंग होऊन जाऊ द्या. मार्च किंवा एप्रिल वगैरे होऊन जाऊ द्या, त्याच्यानंतर बघू. मग एकदा वाटतं असं की प्लॅन करावा म्हणून. हां, तर मित्रांनो आलेला आहे आपला सौरभ. काय भाई आणतो ना मग. आपण चहा वगैरे प्यायला थांबू. चहा वगैरे पिऊन झालं की मग राईड कंटिन्यू करू. तर मित्रांनो डायरेक्ट आपण हायवेवर भेटू. तर मित्रांनो आता आपण हायवेला आलेलो आहे. जो मुळशीकडे जायचा रस्ता आहे तोच रस्ता आहे. तर आत्ता वाजलेत बघा 9:15. आपल्याला काही करून नाही म्हटलं तरी 11 ते 11:30पर्यंत माणगाव कव्हर करायचं आहे. शक्यता आहे म्हणायला, निवांत गेलं तरी होईल. तर मध्ये कुठे ट्रॅफिक वगैरे 1-2च ठिकाणी लागणार आहे ट्रॅफिक. तसं म्हणाल ट्रॅफिक वगैरे एवढं सकाळी नसेल. आणि त्याच्यात आज संडे म्हटल्यावर रायडर्स लोक पण वगैरे भरपूर भेटतील, जे संडे राईड्स वगैरे करतात. आपल्यालाही चालू करायची आहे मित्रांनो संडे राईड. पण माझ्यासोबत असं यायला कोणी नाही आहे, कारण एकट्याकडे माझ्याकडेच ही गाडी आहे. पप्याकडे आहे R15, पण पप्याची नेमकी R15 सध्या खराब झालेली आहे. त्याचं हँडलबारचा वगैरे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण त्याच्या गाडीला झालेली आहे आता नाही म्हटलं तरी 4 वर्ष. पप्या म्हणजे आपला सौरभ. तर त्याच्या गाडीला झालेली आहे आत्ता नाही म्हटलं तरी 4 वर्ष. तर आता बघू
तो म्हणतो आता 1-2 महिन्यात ठीक करायचीच आहे तिला. त्याची ठीक झाली की गाडीला रॅपिंग वगैरे करायचं चालू आहे, एखादी थीम रॅप वगैरे करायची आणि मग राईडला वगैरे जायचं. पण जे आहे ते सगळं मार्च एंडिंग नंतर, कारण एकदा पोलिसांनी पकडलं की रॅप वगैरे सगळं काढून टाकतात. मस्तपैकी झालं तर घाटात फोटोशूट वगैरे पण होईल, इंस्टाग्रामला वगैरे मी पोस्ट करेलच. पण समजा झालं तर, कारण ह्या कॅमेरामधनं म्हणजे गोप्रोमधनं फोटोशूट करणं म्हणजे भरपूर अवघड काम आहे. कारण त्याची लेन्स अशी बनवलेली आहे की फक्त ती झूमच करू शकते. त्याला समजा आपण ती लेन्स समजा स्टँडर्डवर जरी ठेवली किंवा नॅरोवर जरी ठेवली तरी तो झूम करूनच फोटो घेतो. जसा पाहिजे आपल्याला तसा फोटो नाही घेता येत. आणि सॅमसंगमध्ये फोटो घ्यायचं म्हटल्यावर बघू, जर चांगला वगैरे आला तर मग मी इंस्टाग्रामवर पोस्ट करेलच. खाली कमेंट सेक्शनमध्ये माझा इंस्टाग्राम ID दिलेला आहे, फॉलो करून घ्या मित्रांनो. तर पोस्ट टाकेलच मी, समजा कुठे मध्ये फोटोशूट वगैरे झालं तर. तर आता पहिलं आपण भुगावमध्ये आपण भुगावमधनं पहिलं पिरंगुटला जाईन, पिरंगुटमधनं मुळशीमधनं तामिनीमधनं माणगाव. तिकडचं सगळं काम वगैरे करून जेवून वगैरे मग निघणार आहे. तर आता किती वाजता निघायला ते नाही सांगू शकत आपण. पोलिस बघितली का? डायरेक्ट पकडतात इथले पोलीस. मला वाटतं आहे ना आता मित्रांनो, एखाद्या अँटी फॉक्स आहे ना, भाऊ थांब की जरा, एवढी काय घाई लागली आहे फार. मला वाटतं आहे ना आता थंडीच्या दिवसाचं आहे ना मित्रांनो, एखाद्या अँटी फॉक्स आहे ना हेल्मेट किंवा त्याला फिल्म बसून घ्यायला लागणार आहे. मरणाचा फॉक्स जमा होतो या हेल्मेटमध्ये, त्याच्यामुळे समोरचं काही दिसत नाही. आणि हे जे स्टील बोर्डचं हेल्मेट आहे ना, हे मला पहिल्यांदा घेताना वाटलं होतं की ओके म्हणून हेल्मेट एकदम टाईट वगैरे बसते. पण जसं त्याला गोप्रो वगैरे अटॅच केला आणि 1-2 महिने झालेत आता, म्हणजे तसं म्हणायला 3-4 महिने झालेले आहेत वापरून, पण 1-2 महिन्यातच याचा रिझल्ट दिसला. अख्खं लूज पडलेलं आहे. गाडी समजा हाय स्पीडला आपण ठेवली ना तर डायरेक्ट वॉबल मारतं हेल्मेट. त्याच्यामुळे हेल्मेट पण बदलणं चालू आहे माझं. त्याकडं चांगलंवालं घ्यायचं ॲक्झॉरचं किंवा SMKचं. एक नंबर गाडी गेली मित्रांनो, हायाबुसा एक नंबर होती गाडी. राईडला चाललाय का राईडवरनं आलाय तेच काही कळालं नाही. पण अरे भारत बेंच चल, नाही तर आम्हाला तरी जाऊ दे. स्वतः बी जायचं नाही, दुसऱ्याला बी जाऊन द्यायचं नाही फालतू. अरे भाई चल. झाला फॉग जमा. जोपर्यंत गाडी स्पीडमध्ये तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, पण एकदा का गाडी स्लो झाली किंवा थांबली की फॉगच जमायला चालू होतं हेल्मेटमध्ये. अरे तेव्हा या कमवा घे तिसरा पण आहे. मरणाची एक तर धूळ उडवत जातात, आखे कपडे घाण करून टाकतात. दलिंदर. तर मित्रांनो डायरेक्ट भेटू तामिनीमध्ये, आणि तामिनीमध्ये बहुतेक ब्लॉग चालू करताना डायरेक्ट सौरभच चालू करेल ब्लॉग. तर बघू कसं काय होत आहे. तर स्टे ट्यून, भेटू तामिनीमध्ये. चला, जय श्रीराम मित्रांनो. माझं नाव सौरभ बोले. मी आत्ता तामिनी घाटात आलो आपण आत्ता.
तर पहिल्यांदा असं आलो नाही, असं नाही आहे की मी भरपूर वेळाला आलो आहे तामिनीत. पण आज अक्षयचं जरा काम होतं म्हणून जरा तिकडं यायला लागलं मला. त्यामुळं आता तामिनी घाटात आत्ता पोचलो आम्ही. अजून माणगावला जायचं आम्हाला, जरा छोटंसं काम आहे तिथं पण जरासं काम करणार. तिथलं काम उरकून परत आम्हाला पुण्याला पण जायचं आहे रिटर्न. त्यामुळं जरा तामिनीत आलतो आणि मोस्टली ब्लॉग पण होतो, शूट पण होतं, रायडिंग पण होती. त्यामुळं ब्लॉगिंग चालूच राहते. पण हे अक्षयचं आत्ता कसं झालं आहे, जरा कामामुळे तो जरा व्यस्त आहे. त्यामुळं त्याला ब्लॉग टाकायला पण जरा उशीर होतो आहे, टायमिंग नाही भेटत. त्यामुळं काय मॅच येत नाही. तरी पण प्रयत्न करतो आहे तो, जसा त्याला टाईम भेटेल तसा तो ब्लॉग टाकत जाईल. आणि पुढं जसं जसं जमल तसं जसं ब्लॉग पण करत जाईल तो. जर राहिलं आता तामिनी ह्याच्या आधी आम्ही भरपूर वेळाला आलेलो आहे. भरपूर वेळा आम्ही ट्रिप पण केलेली आहे तामिनीत. असं सकाळ सकाळ आम्ही तर नाही ना म्हटलं तरी 5-6 वाजता तरी निघत असतो. आपण आधी पण एकदा आलेलो आहे नाही का तामिनी. हां. फक्त जेव्हा आहे ना माईक अडॅप्टर वगैरे नाही, माईक शूट झाला नाही. बरं तेच म्हणतं, पहिला माईक बिक नव्हता आमच्याकडं, काहीच नव्हतं आमच्याकडं. तर आम्ही असंच यायचो. आम्ही नेमकं तामिनीतनं आम्ही दिव्यागरला जायचो. तिथं आम्ही फिरून बिरून म्हणजे आम्ही 2-4 दिवस तरी राहायचो तिकडे. पण आत्ता कसं आहे, अक्षयनी सगळं रायडिंगचं प्रॉपरली चालू केलेलं आहे. तर आमचे शूट पण होतं आणि ब्लॉग पण होतं तसंच. त्यामुळं काय टेन्शनच नाही आहे. बाकी राहिलं तामिनी तसं बघायला जसं लय सुंदर आहे. पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला अजूनच त्यात वातावरणात तुम्हाला चांगलं दिसेल. डोंगराला आता एक काडी लावली तर काय 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 या डोंगराला आता एक काडी लावली तर तसं म्हटलं तामिनी पावसाळ्यातच नेमकं बघायला भारी. पावसाळ्यात इथनं हिरवगार वातावरणात नाही यायचीच मजा आहे, वेगळीच आहे. तुम्ही एकदा येऊन बघा तामिनीत, एकदम चांगलं वातावरण आहे. इथले रस्ते एकदम चांगले, प्रॉपरली रस्ते. तिथं एक खड्डा नाही दिसणार तुम्हाला. फक्त जरा गाडी जरा सावकाश चालू आहे मित्रांनो. तरी तुम्ही याल तरी हेल्मेट घालूनच या तुमच्या नी. तसं अक्षय आणि आम्ही पडला. अरे ॲक्सिडेंट झाला. पाणी दे अक्षय. गाडी काय स्लिप झाली का? चालू होता का कॅमेरा?
पाणी आहे का? पाणी पॅकेट दे. काय कॉर्नरिंग करताना झालं का? हा मी टर्न मारला पट्टी मारायला लागेल. त्याच्यावर पट्टी मारा ना, ते हवेत निघून जाईल ते. तुला मेजर इम्पॅक्ट नाही ना झाला दादा? नाही मला काही झालं नाही. इकडं आपलं पुण्याला गाडी निकलली ना, गाडी हात गाडी खूप देते. नाही गाडीला पण काय नाही, शिफ्टर त्या खाली गेला नाही ते हे ना क्लचवाला ना, तुझा गिअर शिफ्टर थोडा खाली गेलाय का, बेंड झालाय, मग तुला शिफ्ट करता येईल. नाही काय नाही, पडलाय कॉर्नरला पाडला. एवढं काय करायचं? बांधून टाक सगळं. गुडघ्याला वगैरे नाही झालं हाथ हुआ ना तो स्क्रैच हो गया. अच्छा था कि उन्होंने गाड़ी थ्रो कर दिया तो गाड़ी निकल गई. नहीं वो टर्न पे देखा ना, उसने गाड़ी छोड़ दिया था तब तक. वही क्वालिटी है, गाड़ी छोड़ दो ना तो ठीक है, बच जाते. तो गाड़ी पकड़े गाड़ी खींच दिया तो फिर वो क्लच पण तुटला. जरुरी आहे. राहू देत ना, राहू देत नको. जास्त नको करू अक्षय. जॅकेट टाक त्याच्यावर. पाहिलं कुठे हा इथे कुठे खाली कुठे गेला? घेरशिप गेले आहेत ना आतमध्ये, जरासं बेंड झालं. काहीतरी पडलंय त्यांचं. ऐक ना, गिअर शिफ्टिंग आहे ना, तुला जेव्हा अप घेशील ना गिअर, तेव्हा तुला प्रॉब्लेम होऊ शकतो. एखादा दगड वगैरे घेऊन ये ना, नाही शिफ्ट होतंय. त्याला पाय दगड अप शिफ्टिंगला. अप शिफ्टिंगला पण हे भेटला बघ तुझा ग्रिप. थँक्यू. वेलकम.
बसलं का? ओके चला चला आता थँक्यू व्हेरी मच. हळू जाओ. नशिबाने अक्षय वाघ लागला नाहीये. नाही मी बघायच्या आधी तो पडला होता तो. हां. सो गाईस तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की गाडी हळू चालवा, हेल्मेट विल्मेट घालूनच जावा. बघितलं असेल आत्ता तुम्ही त्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आत्ता. तरी जास्त काही दुखापत झाली नाही त्याला, नॉर्मली असं लागलेलं आहे. पण तरी पण जरा हळू चालवा, हेल्मेटमुळे तो वाचलेला आहे. तसं तुम्ही तरी हळूच या जरा. पावसाळ्यात तर तुम्ही जरा हळूच चालवा गाडी आणि हेल्मेट आणि सगळं घालूनच या. हेल्मेट दरवेळेस आलो की आम्ही एका ठिकाणी इथं असतो, हे आमचं बसायचं ठिकाण आहे. दरवेळेस आलो की आम्ही इथून पुढं अजून एक ठिकाण आहे तिथं आम्ही थांबणारच आहे. तुला रे तिथं आम्ही थांबणारच आहे. तिथं पण तुम्हाला दाखवतो. थोड्याच वेळात आपण तिथं पोचू. फोटोशूट वगैरे करू जरा. हो करू ना. बघा इथं एक महादेवाचं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. तर मी फर्स्ट टाइमच ब्लॉग चालू केला आहे. ह्याच्या आधी कधी चालू नव्हता केला. अक्षय बोलला जरा, म्हणलं चालू कर. चालू केलं फर्स्ट टाइम. हो कसं वाटतंय? तर अक्षय आणि माझी लहानपणाची दोस्ती आहे. लहानपणापासून आम्ही एकत्रच आहे. लहानपणी भरपूर काय क्रिकेट विकेट खेळलेलं आम्ही. त्यांनी माझ्या डोक्यात बॅट पण मारलेली, ते अजून माझ्या लक्षात आहे. त्याचा बदला तर आपण घेऊच, नंतर कधीतरी बदला घेऊच त्याचा आपण. माझ्या लक्षात आहे अजून. तर त्याच्या लक्षात आहे का नाही हे नाही माहिती, पण माझ्या लक्षात नक्कीच आहे. चुकून मारली होती बाबा. चुकून का असं मुद्दामून केलं हे माहीत नाही. चुकून मारली होती. क्रिकेटचा राग काढलास का दुसरा कुठला राग काढलास हे माहिती नाही. लहानपणी कसला कोणाचा कसला राग बाबा. एवढंही सांग ना, आपण दोघं तेव्हा 5वी 6वीत होतो. हा अक्षय माझ्यापेक्षा एक का 2 वर्षांनी मोठा आहे. 1 वर्षांनी मोठा आहे माझ्या. तरी मी तरी मॅक्सिमम तेव्हा असेल 5वीत असेल आणि हा 6वीत असेल. असं एवढाच फरक आहे. पण तरी चुकी माझीच होती तेव्हा. क्रिकेट खेळताना माझीच चुकी होती. मीच मागे थांबलो होतो. फिरवली ह्यानी बॅट, तेव्हा लागला मला. 4 टाक्यांचा आपला बदला घ्यायचा आहे मित्रांनो. असं कसं विसरणार अक्षय? दोस्ती केली ती कायम करायची. अजून एक माझा मित्र आलेला नाहीये. मयूर आलेला नाही माझा मित्र. त्यांनी बघितलं मयूरला. नाही मग आपलं इकडं आमच्यासोबत आज आला नाहीये. नाहीतर दरवेळेस आम्ही जातो, आम्ही सोबतच असतो.
इकडं यायचं असेल तर कोकणात सांगा बघा माकडं बघा. काय म्हटलं रे? कोकणात सांगा आपण किती जण जातो. कोकणात आम्ही दरवेळेस जातो 4 जण असतो, त्यातले आज तर 2 तर नाही आहेत. तर आम्ही खूप मजा करतो तिकडे जाताना. आम्ही एक्सायटेड भरपूर असतो कधी जायचं असं, खूप एक्सायटेड असतो. पण लय मजा येते तिकडं. तुम्हाला आम्ही कधी गेलो तिकडचा पण ब्लॉग काढून दाखवतो तुम्हाला, काय आम्ही एन्जॉय करतो काय नाही दाखवू एकदा आम्ही तुम्हाला. जसं काय आमचा अजून प्लॅन झालेला नाही आहे, जर झालं तुम्हाला सांगानच. चौघांची बघचोदी कशी असती. फुल टाइमपास होता आमचा चौघांचा. तरी आज सुट्टी आहे तरी एक बरं झाले, बरं वाटतं. एक सुट्टी असले तर एक निवांत सकाळी कुठून कुठेतरी एक व्लॉग बिग शूट करणं, फिरणं हे लाईफमध्ये जरासं पाहिजेच आपल्या. नुसतंच काम करून एन्जॉय होत नाही हो. लाईफमध्ये एन्जॉयमेंट जरासं तरी पाहिजे. मस्त तुम्ही एकटे असाल पण एकट्याने पण एन्जॉय होतो. मित्र असतील तर काय टेन्शनच नाही. मित्रांमध्ये एन्जॉय म्हणजे एक जन्नतच एक. हा हे आत्ता झालेलं अक्षय ना, आपण होतं तेव्हा नव्हतं ना. ते डेंजर आहे बाबा. एखादा जर लीड करून आला ना, हा ना. डायरेक्ट जाईल. इकडे हेल्मेट पाहिजेच ना अक्षय, हा हेल्मेट पाहिजे इथं. हेल्मेट का? इकडं पाहिजेच घालून. हेल्मेट पाहिजे. आणि आपल्यासारख्यांना मस्तीच असते लीड करायची. हा तेवढंच आहे. रायडर लोकांची खासियत आहे रे ती. हा? रायडर लोकांची खासियतच ती. हा. तर तुम्हाला अजून एक ठिकाण दाखवायचं आहे, तर येईलच दाखवाल तुम्हाला एक ठिकाण. तो चांगलं ठिकाण आहे. सो गाईज माझ्याकडे पण एक गाडी आहे R15 V3 आहे. ती जरा आपण पण त्याच्यावर पण राईडला जाऊ, ब्लॉग करू. माझं चाललं आहे माझं पण. करण एक लवकरच ब्लॉग चालू अक्षय आणि मी चालूच करणार आहे. आमचं ठरलंच होतं तसं, पण जरा काही प्रॉब्लेममुळे, गाडीच्या प्रॉब्लेममुळे जरा जमलं नाही ते. पण लवकरच गाडीचं पण काम होईल माझ्या, त्यानंतर आपण ब्लॉग चालू करू शकतो. गाडीच्या कामामुळे जरा अडथळा आलेला आहे, त्यामुळं थांबवलेलं आहे जरा. तर लवकरच करू आपण चालू. तसं अक्षय आणि माझं मोठं भरपूर ठिकाण जायचं स्वप्न आहे, पण ते काय लवकर होत नाही आहे जरा प्रॉब्लेममुळं. तर होईल लवकर, आम्ही प्रयत्न करतोय तसे जायचं आमचं लांब 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 लांब. करू आपण काहीतरी लांब जायचं कुठेतरी, एक मोठाच ब्लॉग करू. गाडी एकदा नीट झाली की आपण चालूच करणार आहे तसं ब्लॉग. लवकरात लवकर करायचा प्रयत्न चाललो आहे गाडी काम. तर बघू कधी होतं आणि कधी नाही ते आता. चला गाईज आपण लवकर त्या ठिकाणी भेटू. तुम्हाला त्या ठिकाणी नेतो तेव्हाच आपण भेटू लवकर. बाय. सो गाईज आपण आलेलो आहे आत्ता आपल्या आवडत्या ठिकाणी, तर तुम्हाला दाखवतो.
सो इथं आम्ही दरवेळेस थांबतो. इथं येऊन एवढा आनंद होतो, तुम्हाला दाखवतो मी. आता गाडी थांबवली, मला दाखवतो. बघा तुमचा रायडर बघा. सो हे आपलं थांबायचं ठिकाण आहे. एकदम इथं भारी वाटतं आलं की, एकदम शांतता. तुम्ही एकदा येऊन बघा इथं कसं वाटेल.